झी 24 तास एक पाऊल पुढे। काँग्रेस राष्ट्रवादीचं जागा वाटप निश्चित झालेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं आघाडी घेतली आहे। जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। लोकसभेच्या काँग्रेस 26 जागा तर राष्ट्रवादी 22 जागा लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। काही मतदारसंघांच्या अदलाबदलीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र आता लोकसभा निवडणुकींसाठी प्रत्येक पक्ष कसा तत्पर आहे हे दिसून येत आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जागा वाटप निश्चित केलेलं आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं जागा वाटपासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांच्यात ही जागा वाटप निश्चित झालेलं आहे असं समजतंय, काय अधिक माहिती आहे? मागच्या निवडणुकीमध्ये 2009 साली ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये हाच फॉर्म्युला होता। काँग्रेसला 26 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 22 जागा आल्या होत्या। परंतु या निवडणुकीमध्ये हा फॉर्म्युला बदलेल अशी साधारणतः चर्चा होती, कारण काँग्रेस दावा करत होता की आमची ताकद जी आहे ती वाढलेली आहे, त्यामुळे मागच्या वेळेच्या 22 आम्ही राष्ट्रवादीला सोडल्या होत्या तेवढ्या जागा यावेळेला सोडणं शक्य नाही असं काँग्रेसकडून दावा केला जात होता। आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र वारंवार सांगितलं होतं की मागच्या वेळेचाच फॉर्म्युला कायम राहील। शरद पवारांनी सुद्धा आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जेवढ्या बैठका घेतल्या त्या बैठकांमध्ये 22 जागांची तयारी काँग्रेसने केलेली आहे। प्रत्येक वेळेला 22 जागांवरच कॉन्सन्ट्रेट केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत। आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आणि काँग्रेसमध्ये जे काही मतभेद म्हणायला हवे जागा वाटपावरून, कारण काँग्रेसचा दावा 22 देण्याचा, परंतु आज प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलेलं आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला मागच्या वेळेप्रमाणेच कायम असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागा आता काँग्रेस जागा लढवेल। आणि या संदर्भात दिल्लीत सुद्धा चर्चा झालेली आहे। दिल्लीतून काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केला असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केलेला आहे। आणि या संदर्भात आज त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि चव्हाणांच्या चर्चेत सुद्धा त्यांनी दिल्लीतील नेत्यांचा निरोप चव्हाणांना सांगितला। आणि या बैठकीत सुद्धा 22-26 हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे। प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांशी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षांनी कशा प्रकारे एकत्र काम करायचं, नुकतेच जे सांगलीच्या महापालिका निवडणुकीमध्ये मतभेद झाले होते, मतभेद विसरून आता दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन कशा प्रकारे सामोरं जायचं निवडणुकीला या संदर्भात चर्चा केली। आणि महत्वाची बातमी म्हणजे जागा वाटपाच्या फॉर्म्युला बद्दल चर्चा होणार नाही, 22-26 फॉर्म्युला असेल असं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलेलं आहे। नक्कीच यंदा मतभेदांना शक्यतो बगल देत दोन्ही पक्षांनी जागा वाटपाची निश्चिती केलेली आहे। दर काही ना काही मतभेद समोर येत असतात जागा वाटपाबद्दल शक्यतो, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं यावेळेस काहीशी एक ही परंपरा, वादाची परंपरा किंवा मतभेदांची परंपरा मोडली असं म्हणता येईल। मागच्या निवडणुकीच्या वेळेला 2009 साली ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप असो किंवा लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत या दोन्ही पक्षांमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरू राहायचं आणि जागा वाटप हे अंतिम क्षणी फायनल व्हायचं। त्यामुळे उमेदवार ठरवणं, लोकसभा निवडणुकीची तयारी करणं या सगळ्या गोष्टीत या दोन्ही पक्षांची धावपळ व्हायची। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या फार पूर्वीच जागा वाटपाचा जो तिढा आहे तो तिढा एकदा संपुष्टात आणायचा। त्यामुळे दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांना त्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करता येईल। त्यामुळे हा जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो अंतिम करण्यात आलेला आहे आणि 22 आणि 26 हा जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल। काही मतदारसंघांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे, कारण काही मतदारसंघ हे लोकसभेचे काँग्रेसला हवे आहेत तर काही राष्ट्रवादीला सुद्धा बदलून हवे आहेत। त्यामुळे या अदलाबदलीचा जो विषय आहे तो लवकरच चर्चेला येईल आणि मतदारसंघांची अदलाबदल होऊ काही ठिकाणी, परंतु जागा वाटप हे 22-26 असंच कायम असेल। धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं आघाडी घेतली आणि जागा वाटप निश्चित केलेलं आहे। 26-22 या फॉर्म्युल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकमत झाल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।